नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तेजूच्या गुड न्यूजने सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। सूर्या तर खूप खुश झालेला आहे। सूर्या म्हणतो की आता काही बोलायचं नाही तेजू, अगं तुला माहिती आहे का मी किती खुश आहे आज। खरंच डॉक्टरांनी सगळं सांगितलेलं आहे, पण तेजूला इकडे सगळ्यांना वेगळं काहीतरी सांगायचं असतं। परंतु सूर्या म्हणतो की आता शांत राहायचं, आराम करायचा, फक्त आनंदी राहायचं। माझी एवढीशी तेजू आता आई होणार आहे। सूर्याला खूप आनंद झालेला असतो। शत्रू तिथे उभा असतो आणि शत्रू म्हणत असतो की सांगू नकोस तेजू, सांगू नकोस। एवढंच त्याचं चाललेलं असतं। तेवढ्यातच सगळेजण धावत आलेले असतात। सगळेजण पाहत असतात नक्की काय होत आहे, हे सगळं काय चाललेलं आहे, हे प्रश्न सगळ्यांनाच पडलेले असतात। त्याचबरोबर तिथे शालन मालन सगळेजण आलेले असतात। आणि मग सूर्या म्हणत असतो की हे बघ, सगळे किती खुश आहेत, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तेजू, असं म्हणत तेजूला सांगत असतो। डॅडी पण म्हणत असतात की खरंच आमच्या घराण्याला वारस येणार, छोटंसं बाळ आमच्या घरात येणार आहे, छोटी छोटी पावलं आमच्या घरात येणार आहेत। आणि हा सगळा आनंद डॅडी पण सांगत असतात। पण तेजूला माहिती असतं की डॅडी काय आहेत ते, कारण त्यांच्या घरात चार भिंतीच्या आतमध्ये जे काय आहे, शालन मालन शत्रू त्याचबरोबर डॅडी तेजू आणि तुळजा एवढ्यांनाच माहिती आहे। बाहेरच्या लोकांना कोणालाच माहिती नाहीये की त्या चार भिंतीच्या आतमध्ये काय घडतंय, तिथे नक्की काय घडतंय, तिथं काय होत आहे याबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं। तेजू मात्र बिचारी रडत असते, तिला वाईट वाटत असतं, तिला तिच्या मनातलं दुःख मोकळं करायचं असतं, म्हणून ती बोलत असते। परंतु सगळेजण आता आनंदाने तिथे उड्या मारत असतात। सगळ्यांनाच भारी वाटत असतं, सगळे खुश झालेले असतात। शालन म्हणत असते की तेजू आता अजिबात लाजायचं नाही, जे काय आहे ते मनापासून सांगायचं आहे, मनापासून बोलायचं आहे आणि तुला जे हवं ते हक्काने मागायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे। अगं तू वारस देणार आहे या घराण्याला, असं बोलणं सुरू झालेलं असतं। सगळे खुश झालेले असतात, सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे, तेजू आई होणार आहे। त्यावेळेस आता सगळे तिथं बोलत असतात। त्यावेळेस इकडे त्याचबरोबर बोलतो काजूपुड्या म्हणतात की अरे सूर्या दादा, तुझ्या लक्षात येतंय का, अरे मला सांग, बाळाचे बाबा तिथे बघ कसे तोंड पाडून बसलेत, आपण सगळेजणच बोलत आहोत, बाळाच्या बाबांना तर बोलायला दिला पाहिजे ना तिथं अधिकार, असं म्हणत तो बोलत असतो। तेव्हा मात्र शत्रूकडे सूर्या येतो। खरंच दाजी माफ करा मला, मी तुम्हाला वाटेल ते बोलू, कसं आहे माहितीये का, तेजूला जराही काय झालं ना तर ते सहन नाही होतो मला, म्हणून माझ्याकडून ते बोलणं गेलं, असं इकडे सूर्या सांगत असतो। आता सगळे म्हणतात की चला आपण बाहेर जाऊया। आणि मग सूर्या म्हणतो की दाजी तुम्ही बोलून घ्या दोघंजण, असं म्हणत सूर्या आता सगळ्यांना घेऊन बाहेर गेलेला असतो। आणि सगळेजण तिथं बोलत बाहेर थांबलेले असतात। त्यावेळेस डॅडी म्हणतात की बिलाचं आम्ही बघतो, असं म्हणत डॅडी पण गेलेले आहेत। त्यासोबतच आता तुळजा आणि त्याचबरोबर आशा दोघीही आलेले असतात आणि त्या दोघीही त्या वडापमधून उतरलेल्या असतात। आशा म्हणत असते, अगं मला एक कळलं नाहीये, तू मला सांगितलंस की तू मला आश्रमातनं हॉस्पिटलला नेलं, पण तुला कसं कळलं ना, ते सांग ना मला, ते कळत नाहीये म्हणून विचारते। तेव्हा इकडे लगेचच आता तुळजा सांगत असते की ते जाऊ द्या, ते आपण नंतर बोलूया, पण मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय, आज फायनली तुम्ही तुमच्या घरी येणार आहात, असं ती बोलत असते। त्यासोबतच इकडे सूर्याचे एवढे मिस कॉल पडलेले असतात ते पाहून ते तुळजा म्हणते की थांबा मी फोन करून बघते काय झालंय। सूर्या म्हणतो, अगं तुळजा कुठं होतीस तू, सूर्याला तुळजा सांगू लागते की मी आता थोड्याच वेळात पोहोचते, असं ती सांगत असते। तेव्हा मात्र सूर्या म्हणतो की अरे तुला माहितीये का, तू मामी होणार आहेस, मामी, अगं तेजूकडे गुड न्यूज आहे। तुळजाला खूप आनंद होतो। तुळजा म्हणते की सूर्या घरी ये, मी तुझ्यासाठी पण एक सरप्राईज आणलेला आहे, तुलाही खूप आनंद होणार आहे, असं ती सांगत असते। आणि त्यावेळेसच मग तुळजा इकडे सांगायला सुरुवात करते, आई तुम्हाला माहितीये का, अहो तेजूकडे आपल्या गुड न्यूज आहे, तेजू आई होणार आहे। तेव्हा आशा म्हणते काय सांगतेस तू, तेजू आई होणार आहे। तेव्हा तुळजा सांगते की हो, तेजू आई होणार आहे। त्यावेळेस आशालाही खूप आनंद झालेला असतो, आशाही खुश झालेली असते, ती म्हणत असते खरंच। तेव्हा तुळजा सांगते की हो खरंच तेजू आई होणार आहे, हे मात्र खरंच खूप भारी आहे। आणि त्याचबरोबर इकडे शालन त्याचबरोबर मालन दोघेही तेजूकडे आलेले असतात। तेजूला सांगत असतात की जे काय हवंय ते आता मागून घ्यायचं आहे, कुठल्याही गोष्टीसाठी तू इतके दिवस मन मारून राहिलेली आहे, पण आता इथून पुढे अजिबात मन मारून राहायचं नाही। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा शत्रू तिथं आलेला असतो आणि शत्रू म्हणत असतो की मी आहे ना, मी देईल गोळ्या, असं शत्रू बोलत असतो। तेव्हा मालन सांगते की हे बघ शत्रू, कसं आहे माहितीये का, आता ती दोन जीवाची काळजी घ्यायची हा तिची, अशीच। आणि मग त्या दोघीही तिथून निघून जातात। तेव्हा शत्रू मात्र तेजूला तिथे बोलत असतो, तेजूला म्हणत असतो की
काहीही झालं तरीही मी आहे ना तुझ्यासोबत, अजिबात काळजी करायची नाही असं तो सांगत असतो. हात जोडून तो उभा असतो. तेव्हा शत्रूला ती म्हणत असते की अजिबात माझ्या जवळ यायचं नाहीये, माझ्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही, बाजूला सरका. शत्रू मात्र आता तिच्या पायाच पडायला लागलेला असतो. तिला म्हणत असतो की हे सगळं जे काही चाललेलं आहे ना हे खूपच भारी आहे. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तेजूला खूप राग आलेला असतो. तेजूला कळतच नसतं की आता काय करायचं आहे. शत्रू मात्र तिच्या समोर हात जोडून तिथे उभा असतो, तिचे पाय पकडलेले असतात. इकडे सूर्या सगळेजण आता आलेले असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू आहेत तेव्हा मात्र त्याचबरोबर शत्रू त्याच इकडे तुळजा सूर्या सर्वजण आहेत आणि सर्वजण बोलत आहेत. त्याच वेळी सगळे खुश झालेले असतात. घराची सजावट करायची आहे, बाळाला काय हवं नको पाहायचं आहे, या सर्व गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात. आणि त्यासोबतच सगळे आनंदाने तिथे खुश झालेले असतात. तात्या तिथे येतात. तात्या म्हणतात काय झालं. तेव्हा सूर्या म्हणतो की तात्या तुम्ही आजोबा होणार आहात. तेव्हा तात्या म्हणतात तुळजा. आणि मग सूर्या सांगतो की नाही नाही तेजू आपली. आणि हे ऐकून तात्यांनाही बरं वाटतं आणि त्याचबरोबर तात्याही तेवढेच खुश झालेले असतात आणि ते बोलत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं इकडे आता लगेच जादूपुड्या म्हणतात की सूर्या दादा मला काय म्हणायचंय, अजून एक बाळ या घरात आलं तर काय हरकत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा राजू म्हणते की चला मी गोडाचा शिरा करते. धनू सांगते की अगं मी खूपच अँग्री झाले सकाळपासून, मला पण पाहिजे, कर कर असं म्हणत धनू तिला म्हणते की कर लवकर कर. आणि इकडे धनूचं असं म्हणणं असतं की आता तेजू अक्काला काय हवं नको, तिला कोणत्या गोष्टी पाहिजेत हे सगळं मी बघणार आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे आता तुळजा घेऊन आलेली असते आशाला. आशा म्हणत असते की तुळजा बघ अजून पण विचार कर, नको घाई करायला असं आशा तिला सांगत असते. तेव्हा तुळजा म्हणत असते की काळजी करू नका, चला सगळं नीट होणार आहे असं सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सूर्या मात्र खुश झालेला असतो. तुळजा मात्र सूर्याला हाक मारत असते आणि तुळजाला कुठं माहिती असतं की सूर्याचा निर्णय काय असणार आहे. इकडे पाहायला मिळत आहे की आता सूर्या बाहेर येतो उद्याच्या भागात आणि मग सूर्या आई अशी हाक मारतो आणि मग लगेचच त्याला जवळ घेते, ती म्हणजे आशा, आणि त्याच्या कपाळावरती किस करते आणि म्हणते की खरंच खूप दिवस झालं मी या गोष्टीसाठी असुसली होते सूर्या, आज खरंच मला खूप बरं वाटत आहे असं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे ती खूप खुश झालेली असते. आपल्या लेखाने आपल्याला आई अशी हाक मारलेली आहे, पण काही क्षणातच सूर्याला आठवतं की नाही काहीतरी चुकतंय असं त्याच्या लक्षात येतं. आणि तेव्हा मात्र सूर्या म्हणत असतो की नाही तू माझी आई लहान असतानाच मेलेली, तू माझी कोणीच नाहीये. जेव्हा आम्हाला तू सोडून गेली, कारण त्याला आठवत असतं की मंदिरातल्या पुजाऱ्याने सांगितलेलं असतं की पुजाऱ्याला घेऊन मंदिरातल्या लोकांनी सांगितलेलं असतं की पुजाऱ्यासोबत आशा ही पळून गेलेली आहे. ह्या सर्व गोष्टी सूर्याच्या मनावर बिंबलेल्या असतात आणि सूर्याला मात्र त्यामुळं त्रास होत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो आता तुळजा म्हणत असते की सूर्या एक गोष्ट लक्षात ठेव, ते आपल्या आई आहेत आणि ते आपल्या सोबतच राहणार आहेत. सूर्या म्हणत असतो की तुळजा एक तर तुला आईला निवडायला लागेल किंवा मला, तुला काय करायचं ते सांग. तर तुळजा म्हणते की ह्या घरावर माझाही तेवढाच अधिकार आहे, आई याच घरात राहणार आहेत. आणि चला म्हणत आता तुळजाने तिचा हात पकडलेला आहे आणि तिला घरात घेऊन चाललेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.